नाही, काल जी काय घटना घडली ती दुर्दैवी आहे. भाजप या ठिकाणी या शहरामध्ये या राज्यामध्ये देशामध्ये सुद्धा अराजकता किंवा राजकीय नाही का आतंकवाद दहशतवाद नाही का या ठिकाणी माजू इच्छित आहे. काल आमच्या काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर कार्यालयावर त्यांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी मोर्चा आणला, पुणे पोलिसांनी कुठेतरी पक्षपातीपणा केलेला आहे. पुणे पोलिसांनी 100 मीटरच्या पलीकडे त्यांना अडवायला पाहिजे होतं, पण पुणे पोलिसांनी आमच्या प्रवेशद्वारापर्यंत म्हणजे सीमा भिंतीपर्यंत त्यांना परवानगी दिली. पुणे शहरातला एक मुख्य रस्ता तब्बल 2 तास अडवून ठेवण्याचं काम हे भाजपच्या कार्यकर्त्यांनी करूनसुद्धा त्यांना वेळीच रोखलं नाही, म्हणून याला हिंसक वळण मिळालं. आणि अशा परिस्थितीमध्ये काल आमच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी दगडफेक होऊन त्यांची डोकी फुटल्यानंतर सुद्धा आमची तक्रारीची ज्या काय सर्वातली FIR-ची नाही का जी कॉपी आम्हाला मिळणं अपेक्षित होतं, त्याच्यामध्ये माननीय महापौरांचं नाव याच्यातून वगळण्यात आलेलं आहे. आपल्या सगळ्या TV चॅनलच्या बातम्यांमध्ये आमच्याकडे असणारे व्हिडिओ फुटेजमध्ये क्लिअर आहे की माननीय महापौर मंजुषाताई नागपुरे, धीरज घाटे आणि दुष्यंत मोड यांनी प्रक्षोभक भाषणं केली, म्हणून या ठिकाणी या सगळ्या आंदोलनाला हिंसक वळण मिळालेलं आहे. असं असताना आमच्या तक्रार अर्जामध्ये मान्य महापौराचं नाव असताना पुणे पोलिसांनी कुठेतरी मान्य मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावानंतर या संदर्भामध्ये जे काही त्यांचं नाव वगळलेलं आहे त्याला आमचा आक्षेप आहे. म्हणून मान्य मुंबई उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात याचिका दाखल करून हे सगळे व्हिडिओ फुटेज ठेवून पुणे पोलिसांची भूमिका ही पक्षपातीपणाची कशी आहे या संदर्भातलं सत्य आम्ही महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर या ठिकाणी आणणार आहोत. आम्ही येणाऱ्या 3 ते 4 दिवसामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये हे सगळे व्हिडिओ फुटेज घेऊन जाणार आहोत. आमच्यावर आमच्याच कॅम्पसमध्ये आम्ही असताना पुणे पोलिसांनी आमच्या प्रवेशद्वार अडवून ठेवून आम्हाला डांबून ठेवलं होतं. या ठिकाणी दगडफेक किंवा चप्पलफेक आणि बाटल्या पलीकडून येऊन सुद्धा पुणे पोलिसांनी आमच्या शहराध्यक्ष अरविंद शिंदेंवर किंवा एकूणच कार्यकर्त्यांवर जे खोटे गुन्हे दाखल केलेत त्या संदर्भाने माननीय उच्च न्यायालयामध्ये दाखल करणार आहोत. त्याचबरोबर माननीय महापौर मंजुषा नागपुरे यांना कुठल्या अधिकारामध्ये व्हिडिओ फुटेज असून सुद्धा या ठिकाणी त्यांचं FIR-मध्ये नाव कसं नाही या संदर्भामध्ये मान्य मुंबई उच्च न्यायालयासमोर ही बाब निदर्शनास आणणार आहोत. मेयर पुण्याचे आहेत की पक्षाचे? मुळात मी सुद्धा पुणे शहराचा महापौर होतो. महापौर हे कधी म्हणजे आमच्या पक्षांनी कायम आम्हाला या संदर्भामध्ये ते संस्कार शिकवते की आपण पुण्याचे किंवा राज्याच्या कुठल्या किंवा देशातल्या कुठल्याही महापालिकेचे महापौर असताना पक्षाच्या आंदोलनामध्ये यायचं नाही. आपण फक्त या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमामध्ये नाही का या ठिकाणी हजर राहायचं. दुर्दैवाने पुण्याच्या महापौर झाल्यानंतर 7व्या दिवशीच या संदर्भामधला हा सगळा संस्कार विसरला. त्याच्यामुळे कुठेतरी त्यांना राज्य सरकारने केंद्र सरकारने आणि खुद्द त्यांच्या पक्षाने त्यांना या संदर्भात समज देण्याची गरज आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतं. नको